द गेम। बिना और कोई डिले हम लोग चालू कर सकते हैं। तनिष्क का कियोस्क है हमारे साइड पर, आप देख सकते हैं वो हमारे आज के लिए स्पॉन्सर है टीम तनिष्क। आप कृपया करके जाके उनके कियोस्क एक बार विजिट कर सकते हैं, मुलाकात कर सकते हैं। Okay, the game is all set to on. Bowler name? Vikram. Vikram. चलो चेयर कीजिए अपनी अपनी टीम्स को। यहां पर शुरू हो गया दूसरा गेम। अच्छा शॉट, गुड फील्डिंग इन द डीप। और यहां पर नो मिला है, लेग अंपायर के द्वारा मिलता है 2 रन। एक गेंद में हो चुका है 2 रन और वाइड। बॉलर का कॉन्फिडेंस हो रहा है थोड़ा डाउन एक नो बॉल के बाद। अच्छी गेंद है, एक लीगल बॉल था। काफी एफर्टलेस बॉलिंग कर रहे हैं ये बॉलर। वापस वाइड। और वापस वही सेम लासित मालिंगा जैसे बॉलिंग, मिलता है वाइड। वापस वाइड। काफी प्रेशर आ चुका है बॉलर के यहां पर, आप घबराइए मत। हेलो, गुड शॉट, मिलता है 1D। वापस मिलता है 1D। साइकिल की तरफ मारते हुए बता रहे हैं कि इनको मैन ऑफ द सीरीज चाहिए इस बार। खेलते रहिए खेलते रहिए। योगेश जी ऑलरेडी आपके कंपटीशन में हैं, आज पहला मैन ऑफ द मैच जीत के जा चुके हैं। बेहतरीन शॉट, स्ट्रेट की तरफ रन आउट का चांस था, लेकिन थ्रो मारने के लिए प्रयास भी नहीं किए। और यहां पे आगे हैं नेक्स्ट बैट्समैन। व्हाट अ शॉट, अंपायर को लगा झटका, गिर गए थे अपने स्टैंड से। मिलता है केवल 1 रन। ओवर की समाप्ति। कैन वी हैव सम म्यूजिक? हेलो, हेलो। सभी एक्स बॉलर सभी नो बॉल, खराब बॉल आणि डी क्लास मध्ये गेलाय। 2 धावा मिळतील, 2+1 अशा 3 एकूण धावा या बॉल वरती। 3 धाबेने स्कोर कार्ड पुढे सरकेल। टोटल सबीचा पहिलाच बॉल खराब होता आणि बस 3 धावाले। फुलटॉस समोर, गॅप मोठी आहे आणि या डावातील पहिला चौकार। पहिला खराब बॉल होता आणि ते चौकार आलाय। चौकाराने धावपळक पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती एकंदरीत भरपूर धावा। आणखी एक फुलटॉस, यावेळेस फिल्डर तयार आहे, धावबादची दाट शक्यता, मात्र तिथे आणखी एक सिंगल आली आहे। पुढे पाहू शकता APL हा बोल्ट, क्लीन बोल्ट
आणि परतावं लागेल. पहिला दे धक्का, पहिला खेळाडू गायब झालाय. पॅव्हिलियन मध्ये असताना सबीला मिळलं यश. पहिली विकेट सवीच्या नाभी. हो ना. आणि इथे मात्र विकेट मिळाली आहे. सवी नाही का नाव आहे. आणि पाहू शकतो आपण सवीने पहिला 2 चेंडू खराब फेकले आणि मात्र इथे 1 डाऊन साठी नवीन बॅट्समन आली आहे प्रणाली. प्रणाली मारेल का चौका मोठा. खराब बॉल आहे. 1+1 मिळेल का. मात्र अतिरिक्त धाव आली आहे. एकूण धावपळ पुढे सरकत असताना यावेळेसचा चेंडू चांगला बॉल फेकत असताना सभीचा या षटकात धावा देखील भरपूर आल्यात. एकूण आपण विचार केला तर चांगली धावसंख्या सध्या APL एन्जॉय करतो. हा चेंडू हिट झाली आहे. मागे कीपर आहे प्रणाली. फळ बॅटिंग करतोय सध्या तरी. सभीची बॉलिंग चांगली झाली. काही बॉल अजून शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हर मधले. नो बॉल आणि इथे मात्र धाव बाद होऊ शकतो. आणि इथे काय चाललंय हेच पाहायचं आहे. आणि बाद. स्कोर रन्स किती आलेत. हा बॉल काउंट. बॉलच आहे ना. बॉल काउंट रनआउटला बॉल काउंट असतं अंडर. तर 6 इज आउटच्या मॅचेस आपण एन्जॉय करतोय. APL म्हणजेच बेल्स व्यवस्थित लावा अंपायर. आणि ओव्हर खालाय मला वाटतं. 2 ओव्हरचा रन सांग ना. 22 धावा. 2 ओव्हर मध्ये 22 धावा म्हणल्यात. हा लीग मधला दुसरा मॅच आहे. आपण पाहू शकतो टोटल 22. बॉल खराब आहे. मागे सवी पकडतो चेंडूला. तोपर्यंत धाव मिळेल. एक अतिरिक्त व्हाईट बॉल. तिसरा गोलंदाज. ओ बोल्ड झालेला आहे. मात्र इथे नो बॉल सिग्नल. नो बॉल. बेल्सला सवी. पहिला बाईट दुसरा नो अशा धावा एकूण मिळते. ते 2 खराब चेंडू आल्या त्या ओव्हर मध्ये. काय रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू चेक करा. कशाचा नो आहे. पट्टी. थर्ड अंपायर. और पहला ऑफिशियल रिव्यू APL का. 4 ओव्हरचे हे मॅच. दुसरा मॅच आपण सध्या तरी बघतोय. ग्राउंड वरती सध्या तरी चौफेर हे लीगला एन्जॉय करत असताना सर्व खेळाडू आणि प्रत्येक टीम मध्ये 2 गर्ल्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि तर इथे तो चेक केला जाईल लीगचा काय झालंय या बॉल वरती. फेअर डिलिव्हरी. बॅट्समन आउट. परतावं लागेल अंपायर आणि ते आपल्या नेडे मागे घ्यावा लागेल. हा भीमर दिला होता मात्र यश. पहिलं यश सभीला मिळालं. बॅट्समन नेम्स रवीर कबीर आलाय सेकंड डाऊन साठी. हा बॉल खराब आहे. समोरच्या दिशेनेच गेलाय. चेंडू वडल्याच्या बाहेर. दुसरा चौकार. या डावातील दुसरा चौकार. नो प्लस. खराब बॉल फेकलाय आणि समोर गेलाय. चेंडू बंडलाच्या बाहेर. चौकार आलाय. एकूण धावा पुढे सरकत असताना 28 झाल्यात. कबीर आलाय. बॅट्समन कबीराने येता पहिलाच बॉलवरती बाउंड्री मारलाय. खराब बॉल होता तोही. दरम्यातील बॉल पुन्हा एकदा कबीर तयार आहे. हा बॉल जागा म्हणून खेळायचा प्रयत्न. समोर फिल्डर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये समोर फील्ड केली जाईल. तोपर्यंत डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज त्याला माघारी परतवतो. गेस्ट उद्ध्वस्त करता. हा बॉल समोर लॉंग ऑफला. फिल्डर तयार. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. मग तो स्वतः बॅकअप देत असताना बॉलच सिंगल आली आहे. तोपर्यंत 2 बॉल 2 3 बॉल 3 हा ही बॉल गॅप मध्ये ढकलत असताना सिंगल साठी ओडी मिळेल. इथे देखील एक धाव आणखी मी ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती.
पुढे सरकतोय. हा तिसरा ओव्हर चालू आहे. सध्या तरी बघितलं गेलं तर धावसंख्या चांगली आहे टीमची. 6 आउट ह्या मॅचेस मध्ये. हा बॉल टू बॉल आणि हा सिक्सर आहे. आउट आहे. डायरेक्ट गेला. आउट आहे. आउट डायरेक्ट गेला. सोडला ना ते बॉल. 6 इज आउट. हे नियम आहे. आणखी परतावं लागेल. पहला वाइड था, दूसरा बोल्ड हुआ, तीसरा पे 4 पे नो बॉल था, फिर 0 1 1 एंड अभी लास्ट बॉल. और आखिरी गेंद बाकी है लीगल. आणि इथे मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये हा बॉल चांगला आहे. बॉडीवरती हदललाय. पायावरती जाऊन बॉल टॉट आलाय आणि मागे सभी चेंडूला कॅरी करत असताना कीपर आहे. टीमची नावं आपण पाहूया. फील्ड करणाऱ्या टीमचं नाव आहे रंजन. रंजन इलेव्हन अगेन्स्ट स्कोर 3 ओव्हर संपल्यात आणि 30 धाबा. एम आणि एम आणि जेबिंग या ना टॉस बोलवा आपण लगेच. हॅलो हा राहू दे. तर अंतिम ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटचा ओव्हर 30 धाबा. खरी त्यांना बॅटिंग करणारी टीम आहे. ट्रेना हा कॅच होत मात्र डायरेक्ट की गेला असता बॉल. बॉल चांगला आलाय. बॉल चांगला आलाय. मागे आपण बघू शकता डॉट बॉल. पहिलाच बॉल चांगला आलाय. हा चेंडू खराब बॉल. नो. आणि एक शेवटचा ओव्हर आहे. फायनल ओव्हर. डेट ओव्हर या पहिल्या डाबातील ही मॅच आपण बघतोय. 4 ओव्हरचा मॅच. वेगवान चेंडू समोर. डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद होण्याची शक्यता आहे आणि परतावा लागेल फलंदाजाला. सांघिक यश मिळतोय टीमला. आणखी खेळाडू गारत माघारी परतो लागला. हा लागलेला हा 5वा धक्का टीमला. रंजन 11 इंदर. रंजन 11 बॅटिंग करतो ना फील्डवाले. हे आपल्या टीमचं नाव काय? सवी. तुमच्या टीमचं नाव काय? टीमला नाव काय? सोहेल. सोहेल आहे फलंदाज. बॉल चांगला आहे. मागे फिल्डिंग चांगली आहे सभीची. डॉट बॉल. हे षटक पूर्णपणे डॉटच चाललंय. पण कोणत्याही धाव रन्स आली नाही या ओव्हरमध्ये. चांगली ओव्हर सध्या तरी टीमसाठी फेकत असताना. हाही बॉल चांगला आहे. मागे किपिंग देखील चांगली करतोय सवी. डॉट बॉल. प्रेशर आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. ही लीग APL आपण पाहू शकतो. एन्जॉय करतात APL ला पूर्ण. हा बॉल देखील बीट केलाय. फायनल बॉल दिस इनिंग. धावसंख्या ती कायम आपल्याला पाहायला भेटली. 31 धावा. फक्त एक अतिरिक्त धाव आली आहे या ओव्हरमध्ये. हा बॉल समोर खेळाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद होईल. फलंदाज रन आउट होत असताना 31 वरती 4 ओव्हर्स ऑल. 4 षटके पूर्ण संपले आणि 31 धावा लक्ष असेल. अच्छा दुसऱ्या डावात या ना लगेच टॉसला या. एम आणि जेल दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय. चला सुधाकर या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेपैकी केली जाईल नेक्स्ट मॅचची. नेक्स्ट मॅच एम आणि कोण आहे? जेबिंग एमविंग. दोन्ही टीम्सचे कॅप्टन या लगेच. आमचे सुधाकर दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केली जाईल आणि बॅटिंग साईडचा एक प्लेअर वर आहे. बॅटिंग साइड तर दुसरा मॅच आहे.
चला तर 32 लक्ष. हॅलो, तर टोटल 32. अरे बाबा बेल्स एवढं जोरात चल. कॅप्टन आले असते तर या लगेच टॉस केलं जाईल. ते टॉस के बॉस मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर आलेले आहेत. तर थोडा कॅमेरामॅन कुठे आहे आपला? हां, लाईव्ह वाला आपल्याला इकडे घ्यायचं आहे. दोन टीम म्हणजे तिसरी मॅच असेल. लक्ष 32 आहे. दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघतोय सध्या तरी दोन्ही सी ए विंग्स आणि सी विंग्स सध्या तरी टॉस केली गेली. दोघांमध्ये टॉस झालेला आहे. 4 ओव्हरचा मॅच असेल. इथे 32 लक्ष आहे. येणारे 24 बॉल 32 धावा. तर और टॉस यहाँ पे होने वाला है. सुधाकर जी बहुत ही एक्सपीरियंस 1943 के प्लेयर. हाँ, चालू रहने दो. इथे मॅच ऑन करायची आपण. 32 टार्गेट आहे. येणारे 24 बॉल आणि छोट्या गोलंदाजी मार्क मध्ये आपण बघतोय. बैटिंग क्यों चुना आपने? पहिलाच बॉल फुलटॉस आहे. खरा फटका डायरेक्ट मारलाय आणि डायरेक्ट यश मिळतोय. पहिला दे धक्का शून्यावरती गोल्डन डकचा शिकार झाला. आघाडीचा खेळाडू गोल्डन डकचा शिकार माघारी परतावा लागेल. सवी आली आहे बॅटिंग साठी. थँक्स अ लॉट. टॉस के बॉस मध्ये आपण दोघांकडे वापस बोलना चाहेंगे. आपने टॉस जीत के बल्लेबाजी किया. व्हाट वाज द रीजन फॉर इट? As I already watched first match and saw that the first batting can be beneficial for our team, and it seems like if we can score as much as we can do, so it will be easy for us to understand how much run we have to defend. So that's why we choose that. आपका स्ट्रेटजी क्या रहेगा आज के लिए? आपका टीम कैसा है? स्ट्रेटजी ये रहेगा कि सामने वाली टीम को ज़्यादा से ज़्यादा एक्स्ट्रा रन दिलवाने की कोशिश करें. वो जितना एक्स्ट्रा रन देंगे हम ओके थँक्स अ लॉट. डॉट बॉल सवी इकडे डिक्लेअर्स मध्ये मार. समोर मार. इकडे साईडला मारू शकतो. सारखी उभी राहतो व्यवस्थित. पहिले हलावतो रन्स मिळू शकतो आणि ते डिक्लस 2 1 ही रन. आणि इथे खाता अकाउंट ओपन होत असताना टीमला 32 टार्गेट आहे. 24 बॉल 32 बनवायचे आहेत. पहिला ओव्हर चांगला छोट्याचा येतोय. आतापर्यंत डॉट बॉल आलाय. आणखी एक डॉट बॉल. हा, मॅच संपल्यानंतर आपण बॉल जमा करायचा आहे. एकच बॉल असेल. लक्ष असू द्या. बॉल बाकी आहे त्याचा. शेवटचा बॉल आहे. 5 बॉल फेकल्यात आतापर्यंत. हो 5 फेकल्यातून एकूण बॉल. फक्त एक धाव खर्च केले. सव्वीसाठी हा बॉल डिक्लेअर्स मध्ये झालाय. काय पाहायचं आहे? नकार आहे दावेला. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर एक गडी बाद झालाय आणि 1 बाद 1 दयनीय स्थिती आहे. म्हणजे येणाऱ्या 18 बॉल मध्ये 31 धाव बनवायचे आहेत. लक्ष टार्गेट थोडं महाग आहे. येणाऱ्या 18 बॉल आणि 31 ची गरज. महागडं लक्ष. टार्गेट मोठा आहे. आता मात्र कठीणच चाललाय टीम सी विन्सला. एविन्सने पहिल्या डावात 31 बनवल्या. ओव्हर्स 4 कंप्लीट झाले आणि 31 बघितल्या आपण धावा. आणि 32चं लक्ष असताना इथे 1-1 फक्त 1 रन. मागे 2 फिल्डर ठेवले गेल्यात. सिंगल वाचवायचं आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर्स आली आहे. हा, बॉलर्स नेम प्रणाली आहे. प्रणाली दुसऱ्या ओव्हरमध्ये नो बॉल. पर तू डायरेक्ट मारलाय. धाव मिळेल फक्त 1. नो बॉलची धाव मिळेल. ते मोठ्या पटके. या ओव्हरमध्ये तुम्हाला चांगल्या धावा जमवायच्या आहेत. चांगल्या रन्स बनवायचे आहेत. ही मॅच बनवायची असेल तर तुम्हाला आता लक्ष थोडंसं कठीण आहे. 18 मध्ये 30 धावा बनवायचे आहेत तुम्हाला. आणि या ओव्हरमध्ये तुम्हाला चांगल्या रन्स चांगले चौकार चांगले फटके मारावे लागतील. बाउंड्री 6 इज आउट. इज अ नॉकआउट लीग. प्रीमियर लीग आपण बघतो. APL ते शानदार पर्व आहे 20-26. आणि पर्वाच्या दिवशी अंतिम दिवस आहे या प्रतियोगितेचं. आणि पहिलाच बॉल खराब फेकलाय. मग त्याच्यावरती डायरेक्ट मारलाय. तर विकेटच्या बाहेर जर प्रेक्षक वर्ग आपण झेल पकडला तुमच्यासाठी आकर्षक बक्षिसे आहेत. लक्ष असू द्या. पारितोषिके दिली जातील तुम्हालाही.
32 आणि हा फलंदाज बाद व्हायला मार्कत नाहीये, डायरेक्टच गेला. आणखी एक धक्का, 2 वरती दुसरा खेळाडू गारत. ते खेळाडू हो डिक्लस मध्ये ढकलत असताना सध्या तरी एकीने काम जमणार नाहीये. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 10हून अधिक धावा बनवायच्या, तर एका मोठा फडगा एखादा चौकार यावंच लागेल मॅच बनवायची असेल तर. सिमिन्स टीमला, टीम सध्या संकटात आहे, 2 खेळाडू बादही झाल्यात. हा फटका मोठा खेळायचा होता, गॅप मधून निघून गेलाय. आणखी एक धक्का, डायरेक्टच गेलाय. बॅट्समनला परतावं लागेल. हात लागले का बॅट्समन? हात लागले का फिल्डर? आपला हात लागलाय का? नाही गेली, विकेट गेली आहे. 32 छोटं लक्ष होतं, मात्र ते सध्या तरी मोठं होत चाललंय सिमिन्सला, कारण एकामागे एक खेळाडू बाद झाले आणि आता तर कठीणच बनलंय हे काम. हा धोंडू वाईट असायला पाहिजे की पाहायला पाहावं लागेल. वाईट बॉल आहे. बेल्स देखील पाडल्या गेल्यात मागे. बेल्स लाव. ना उचलाची रन आउट के लिए यस. हा उचलाची नाही, इथे याच्या बॉक्स आहे ना. चला वाईट बॉल आलाय. रन्स एक पुढे सरकेल फक्त आणि फक्त 4 धावा आपण बघतो. त्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे सध्या तरी. हा बॉल चांगला आहे. डॉट बॉल नाही हो डिग्लस मध्ये मारत असताना सिंगल आली आहे. सिंगलने काम जमणार नाहीये, फक्त 5 धावा झाल्यात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील संपला आणि रंगतदार बनवायचा असेल मॅच. एक बॉल बाकी आहे. एक वाईट होता, बॉल बाकी आहे तरी पण एक. हा आणि खेळ आपण लवकर संपवायचे. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ 10-12 मॅचेस असतील, 12-13 मॅच असतील ना. हो आणि हा चेंडू पाहायचा आपल्याला. फुलटॉस होता. डिक्लेस मध्ये पाठवत असताना सिंगल आली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त. कीपर चेंजचा आवाज आलाय. तनिष तर 2 ओव्हरमध्ये रन्स झालेत एकंदरीत फक्त आणि फक्त 6. म्हणजे येणारे 12 बॉलने आता गरज आहे ती जवळ लक्ष खूप मोठं आहे, कठीण आहे. 26 धावा बनू शकतात या खेळामध्ये, काही होऊ शकतं. सवी मात्र तुला बॅटिंग करावी लागेल, आता चौकार मारावे लागतील मॅच बनवायची असेल तर. 12 बॉल 26 ची गरज आहे सिमिन्सला. एव्हिन्सने 31 बनवल्यात. हा बॉल सवीसाठी पहिलाच बॉल आणि इथे बीट झालीये. डॉट बॉल, चौकार मारावं लागेल आणि हा डिक्लेस मध्ये उडवलाय. आउट. आणि टीम सिमिन्स अडचणीत आली आहे, भरपूर अडचणीत आली आहे. धक्के एकामागे एक लागले. फोन नंबर बताओ. केला ना मगाशी ऐड केला ना नितिन ने. नहीं केला. नाम आपका नंबर बताओ. प्रोफाइल नहीं है आपका. सर नंबर बताइए हो जाएगा. नंबर अरे नंबर कोई भी बता दो. 8445 8425 976 6 आगे 188. अच्छा विजय सिंह. अनसिंग करके एडेड है. चला बॅट्समन अनसिंग करके एडेड है. चलो उतरा मैदानावरती. आपण किती आउट झाले, किती झाले? 4. अजून किती विकेट बाकी आहेत? 3 विकेट्स. आणखी ही मॅच पूर्णपणे एव्हिन्सच्या बाजूने चुकत असताना 3रा ओव्हरचा खेळ चालू आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये वाईट बॉल होता, आई मारला आणि इथे पण धाव घेण्याचे प्रयत्न आणि आता धाव मिळेल.
धाव मिळू शकतो आणि नॉट आउट आहे. मात्र ही मॅच मध्ये मजा नाहीये. आता ह्या मॅच मध्ये मजा नाहीये. इंटरेस्ट निघून गेलाय मॅचचा, कारण धावा आणि बॉल्स आता अंतर मोठा झालाय. आता कठीण झाली मॅच. सीबिन्सला संकटात आली आहे सीबिन्स. पहिला हा ही बॉल मागे काय फिल्डिंग आहे. एक ओव्हर देखील फेकली आणि एक किपिंग देखील चांगली पाहायला भेटतो आपल्याला प्रणालीचं पत्र या दरम्यान सिंगल आली आहे आणि या फटक्याने मॅच जिंकू शकणार नाही तुम्ही. फक्त सिंगल येणार आहे आणि या मॅच मध्ये काही मजा नाही आहे. एकतर्फा मॅच. नो बॉल आहे का पाहावं लागेल. मागे फिल्डर तयार आहे डीप मधला. ओव्हर 7 रन झाल्यात फक्त. अजून म्हणजे 25 पाहिजेत. 6 बॉल 25. 6 बॉल 25 ची गरज. बनू शकतात. 6 बाउंड्री आल्या तर 1-2 वाईट येतील. हे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. चौकारच मारायचे आहेत. मग डिक्लेअर मध्ये मारून काय होणार नाहीये. सिंगल येतो डिक्लेअर्स मध्ये जाताना. असं फक्त सिंगल आली आहे. पूर्णपणे मॅच ची हवाच गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी बॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणालीला बघितलं आणि तिसरा ओव्हर देखील चांगला होता. म्हणजे एकंदरीत एकही चौकार या डावात आलाच नाही. खराब क्रिकेट खेळत असताना डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर गेलाय बॉल. 6 इज आउट. हे रूल्स आहेत या प्रतियोगितेचं. ही शेवटची विकेट असेल कदाचित. अरफान नवीन फलंदाज आलाय. बॅट्समन अरफान बाउंड्री मारेल का. अरफानने चांगला फटका डिक्लेअर्स मध्ये गेला. दोन गेल्या. 2ने मात्र फक्त 10 झाले असतील धावा धावपलकावरती. स्कोर कार्डवरती फक्त 10 धावा. अरफान बाउंड्री मारणार का. आणखी एक बॉल चांगला आला. ही मॅच पूर्णपणे संपली. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अरफानची ही विकेट पकडलाय कॅच. ऑल आउट का आहे ना. लास्ट बॉल आहे. शेवटचा विकेट आहे. सुरभी लास्ट बॉल आणि ही मॅच इथे संपली आहे. एव्हिन्सने ही मॅच जिंकली येते. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि हार्ड लक टीम एव्हिन्स. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातोय. Can we get the name of the man of the match for the day? Pranali Wagmare is the man of the match. Sorry, woman of the match. Can we all put our hands together for Pranali?